का नाही गॅसचा वास? होय गॅसचा वास येतोय. हो खेव गॅस चालू होता, मी अचानक बंद केला. म्हणलं तुला चहा गाळून द्यावा ना, अचानक घरात असं वास सुटला गॅसचा. म्हणलं बटन तर बघा, हे जो बटन चालू होतं तू नाही चालू, मग केलं कोणी चालू? का रात्रभर दिवसभर चालू आहे गॅस? तुम्हाला नसता का आला? तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग बनन का नाही काही सांगता येत नाही. आत्ता टाईम झालाय 12:41 झाले. आज काहीच शूट नाही ब्लॉग केला. आता गार्डनमध्ये येऊन बसलोय. आता आहे ना वांग्याच्या झाडाला आणि ना आपल्या बटाट्याच्या झाडाला पाणी लावलेले. आजचा ब्लॉग शूट होऊ शकत नाही कारण का आईला पण कामाला गेलेली. पप्पा तर काही नाही, पप्पा तर मला होतं रुसल्यात कारण काय नाही शेतात नाही गेलो म्हणून. आता रोज शेतात जाऊन मला पण लय कंटाळा आला माहिती का. रोज रोज काहीच काम नाही वावरात, नुसतं बसायचं तिथं जाऊन. कारण काय ना पप्पाचा इथं विरगोळा होत नाही ना, म्हणून पप्पा म्हणतात वावरात. आणि आई कामाला गेलेली. आजचा ब्लॉग काय माहीत बनन नाही बनन. वांग्याच्या झाडाला वांग लागले, धावतो वांग लागले. ते तोडाय आलेलं आहे का नाही आलं काय माहीत, पण ह्याला फुलं पण लागलेली आहे वांग्याला. आता बटाटा कावा काढाय येतात ती पण नाही माहिती अजून एकदा. तर मित्रांनो, त्या दिवशी बागेतल्या झाडाच्या पपया काढल्या होत्या ना, त्याच झाडाच्या आता परत 3 पपया पिकल्या. 1 2 3 3 नाही 4 पपया पिकल्यात. इकडं 2 आणि तिकडच्या पपईला 1 डोळा लागलेला आहे. हे 2 पपया काढून घरी घेऊन जाऊ. कालच्याला 2 पपया खाल्ले, आजच्याला परत 2 पपया, पण हे लगेच नसणार पिकलेल्या अजून. आता ही पपई तोडली ना, त्या पपईचा चिक गळायला लागलाय. लय सावकाश काढायला लागल, वर बघण्याऐवजी खाली बघायला लागल. ओहो, बागेत पण आहे ना इथं लय बसणं धोकादायक आहे माहिती का. एकदा मी इथं असंच बसलो होतो, मागून नाग आला होता. आता या पपया घेऊन मी जातो घरी. आता बागेत आम्ही लय वेळ नाही थांबत कारण काही ते गारवा आहे ना. आता गरमाईचे दिवस चालू आहे, साप बीप येते तिचू काटा. मला वाटलं नव्हतं बनन. 1 ब्लॉक तर बनलाय आता हे पपईचा. चला बघू पुढं. पप्पा इथं मोबाईल बघत बसल्या. 2 पपया सापडल्यात मला. मी मगाशी पप्पाला म्हणलं ना 2 पपया. पप्पा अजिबात बोलले ना. बघू पप्पा किती दिवस बोलत नाही. हम भी सीना तान के खड़े रहेंगे, जब तक जान है तब तक लढेंगे. तर मित्रांनो, जेवायला बसलोय. मटकीचं कालवण, चपाती आणि इथं सकाळी बनवलेल्या कोथिंबीरच्या वड्या. तर मित्रांनो, आता वाजले 3:04. आता मस्तपैकी सरबत करतो. पप्पाला विचारतो प्यायचं आहे का. सरबत प्यायचं आहे नाही प्यायचं का? खरं थोडा प्या. उपास धरल्यावर नाही का जसं कडक उपास धरतात, तसं बोलल्यावरती काय खात पीत नाही. हे कोणसी बात आहे? खा के पी के नाही ना बाबा. काय झालं माहिती का, असं नळाचं पाणी असलं ना जारमध्ये. आता उन्हाळा चालू झालं, लय गरम होते. फडकं लावलं ना तर लय पाणी गरम होते. त्याच्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायला लागते. फक्त सरबतासाठी फ्रीजमध्ये ठेवतो माहिती का. प्यायचं म्हणलं ना, ही पाणी जाऊन ती पाणी म्हणलं ना, घसा खराब होतो. सरबत प्या, राग द्या सोडून. तर मित्रांनो, फायनली सरबत बनवून रेडी आहे. मी सगळा सरबत पिणार होतो, पण कसं आहे माहिती का, आपण सरबत प्यायचं, समोरच्याला द्यायचं नाही ती पण. पप्पा मग माझ्याबरोबर बोलत नसले का नाही, संध्याकाळी आपोआप बोलतात. पप्पांना माझ्याशिवाय करमत नाही, मला पप्पाशिवाय करमत नाही. कसं माहिती का, नाण्याची एक बाजू कुणीतरी पडती घेतलीच पाहिजे. रोज रोज शेतात जायचं म्हणलं कंटाळा येतो, त्याच्यामुळे नो. सरबत पिऊन ना पप्पा राग गायब होणार, एवढा कडक सरबत झाला. तर मित्रांनो, मी म्हणलं होतं काय तुम्हाला, पप्पा सरबत पिलं ना सगळा राग विसरून जाणार. आणि जर का मी पप्पाला सरबत नसताना दिला, पप्पा म्हणले असतं एकटाच प्याला, मला नाही दिला. तर पप्पाने अख्खं फुलपात्र खाली केले आणि मी इथं ठेवलं होतं. भांडे घासून ना मी इथं ठेवलं तुम्हाला दावण्यासाठी. कसं आहे माहिती का, नाण्याची एक तरी बाजूला कुणी सांभाळली पाहिजे. कुणी बी ना शेवटपर्यंत असं टोकाचं नाही. तेव्हा नाही बोललं तर मी पण नाही बोलायचं, असं नाही करायचं कधी. कुणी का होईना बोलायचा प्रयत्न करायचा, तरच माणसं ना म्हणजे नातं असं घट्ट राहतं. नाहीतर घरात तू मीपणा, तुझा मीपणा एकत्र कधीच राहत नाही. त्याच्यामुळे नाण्याची एखादी बाजू ना कुणीतरी पडती घ्यावंच लागते. बघितलं का, सरबत दिल्यामुळे आमच्या दोघांचं परत मैत्री झाली. करमत नव्हतं सकाळ धरून, पप्पा बोलत नव्हतं तर माझ्यावर.
मी पण जेवलो नाही, पण राग राग परत जेवलो. म्हणलं पप्पा आहे ना परत म्हणते, आणि पप्पा काय म्हणले माहिती का, जेवला का? मग पप्पाचा माझ्यावर जीव आहे. तर मित्रांनो आत्ता टाईम झाला आहे 5:17. इथं तारावरती बघा किती चिमण्या आल्यात, चिमणा आल्यात. आणि हे नळ चालू केला ना, इथून पाणी जातं असं खाली, आणि तिकडं गवत झाले, त्याच्यामुळे पप्पा तिकडं गवत काढतात. आपण पण थोडं गवत काढू, खारीचा वाट. काय आणू? मोठं का छोटं? तर मित्रांनो 2 खुरपी चालवलेत, मला एक पप्पाला एक. तर रियांश आला इकडे बॅट घेऊन, बॅट बॉल खेळायला. बॅट बॉल खेळायचं काय नाही. कुठे गेला बॉल? तुला देऊ का एक बॉल? चल. तर मित्रांनो रियांश मला क्रिकेट खेळायला बोलवाय आला होता, पण मला तिथं गवत खेळायचंय, आणि रियांशचा पण बॉल आलाय. बॉल देऊ का तुला? देऊ का? इथे टाकी पशी बॉल ठेवला होता. दर बॉल. खुश का? बाय बाय कर. हा बॅट टाकून बाय बाय केलंय रियांशने. तर मित्रांनो गावात काढताना ही चुकाटा पण असू शकतो, त्याच्यामुळे मावशीने हेल्प केलेली. मोजे थँक्यू. तुम्हाला देऊ का एक? दादा एक तुम्हाला. तर मित्रांनो फायनली ब्लाऊज घातले, रबरचं नाही आपलं पण ह्याचं काप. तर मित्रांनो काम करता करता माझ्याकडून गोगल घ्यायचा डायरेक्ट खुरप्याने मर्डर झाला. तर मित्रांनो आता एवढं कापून झालंय, आणि इकडं पप्पा आता नेऊन टाकतात. तेवढं गावात निघले. आपल्याला एखादी शेळी बिळी असते तर तिने खाल्ला असता, आहे का नाही? ही शिळीच लावली असती डायरेक्ट इथं खायला, तर आम्हाला शिळीच नाही. मावशीने सॉक्स दिल्यामुळे ना हात बिलकुल पण भरला नाही, नाही तर सगळ्या चिखल्याने भरला असता. सॉक्स जरा बऱ्यापैकी भरलेला आहे. तर मित्रांनो फायनली आई कांदा काटून आलेली. आई बी कसली दमली आहे, काय अवतार झाला आईचा. आई आज लेऊन होतं ना? मग लिहून होतो आज 2 मिनिटं मला असं उमदायला चालू होतं. होय आई. आता इथून बघितलं किती मोकळं मोकळं वाटतं, आहे का नाही? पहिलं नुसतं गाच पण दिसायचे तिथं. फक्त आता मला आईला नेऊन द्यायचा याच्या. खरं आई एवढी दमून आली का नाही तरी एवढं काम करते. आई ती आईच असती रे. मला वाटलं आईला आता तिथं बसली आणि म्हणतो मी चहा ठेवतो, पण आईनेच आमच्यासाठी चहा ठेवलाय. चहा प्यायला कोण? मी नाहीचे. घरामध्ये आलतो ना मित्रांनो, गॅसचा वास येत होता. मी आता चक्क आहे ना अलीकडचे गॅसचं बटन बंद केलं, तर आईला विचारतो चालू, ए आई ए गॅसचं बटन चालू केलं तर अगं अलीकडचं घरात गॅसचा वास झालाय. अलीकडचं आपण नाही बाबा चालू केलं. अलीकडचं कुणी चालू केलंय? मग मला काय माहिती, पलीकडचं चहा ठेवलाय. अख्खा घरात बघ वास झालाय. हे बघ तू. मला काय माहिती तुम्ही काय केलंय. येतोय का नाही गॅसचा वास? होय गॅसचा वास येतोय. हो खेव गॅस चालू होता, मी अचानक बंद केला. म्हणलं तुला चहा गाळून द्यावं, आणि अचानक घरात असं वास सुटला गॅसचं. म्हणलं बटन तर बघा, हे जो बटन चालू होतं तू नाही चालू, मग केलं कुणी चालू? का रात्र दिवसभर चालू आहे गॅस? तुम्हाला नसता का आला? खालून बंद होता, पण मी आता चालू केलाय. हा पण आताच चालू राहिलं असं तू आहे ना, कुणीतरी लक्षात नसेल राहिलं. आई असं गॅस घर जाईन उडून. कसा लागतोय गाठीचा चहा? गोड नाही झाला, चांगला लागतोय. कशाचा फेंट लागतोय? काहीच चव नाही त्याला. गोड नाही झाला फक्त. आई नाही ते गाठ्या टाकल्या तिथं, अजिबात चव नाही, काय नाही. मेल्यागत चहा लागतोय. अजिबातच नाही चहा. येतोय का वास? येतोय ना? त्याच्यामुळे म्हणतोय तुला बंद ठेव. कसा करू? जरा वेळ थांब ना, आता लाईट येईन. मित्रांनो गॅसचा वास येतोय. तर मित्रांनो लाईट आता गेलेली आहे, आणि काय झालं माहिती का, आता अचानक जरा आहे ना गॅसचा घरात लयच वास यायला लागले. आईला म्हणलं जरा वेळ बंद ठेव. आई म्हणते स्वयंपाक कशा करायचं, थोड्या वेळाने लाईट येईन ना. आणि मी इथं टॉर्च घेऊन उभा थांबले. अगं आई थोड्या वेळाने करू स्वयंपाक, राहू दे. ह्या लाईटीला काय रोग आला? आईला म्हणलं मी 5 मिनिटात डबा घेऊन येतो. आई माझ्यावर आली. आई म्हणते गाडी बसले ना, जरा थंड हवा लागल्यावर जरा स्वयंपाक केला ना जरा बरं वाटत. थोडं बाहेर इथं बसलं असतं तर बरं वाटलं असतं. तर लाईट गेली तर सगळीकडे अंधार झालाय. लाईट गेलेली अजून आलीच नाही. तर मित्रांनो फायनली डबा देऊन आलो. आईला आता स्वयंपाक केल्यावर घाम आला होता ना, चलत्या गाडीची हवा लागली का, AC सारखी हवा ती आहे.
एक नंबर हवा लागत होती. तर मित्रांनो जेवण करून बाहेर बसलो मी. नाही आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. हां हां गुड नाईट. गुड नाईट. डायरेक्ट एका टोक्यातच मोबाईल पाली पडला. गुड नाईट. थांब थांब माझ्याकडे दे. हा. सोड सोड की तू. हां आईने घेतलाय बरं का. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. रियांश पण आला. हा रियांश. हा रियांश. हा गुड नाईट. या आज चलाय ना एक नाही दोन नाही 3 जणांनी गुड नाईट केलंय. एक रियांशनी केलंय. हा रियांश कर गुड नाईट. हा हा ना. अरे हे जग असं आणायचं कसं. गुड नाईट. गुड नाईट. रियांश काय म्हणते माहिती का. सबस्क्राईब करा लाईक करा. हा बस झाला आता कॅमेरा फुटन आपला. तर मित्रांनो आता टाइम झालाय 9:38. मी नाही तर टी व्ही बघत बसलोय. तर रियांशने बघा डायरेक्ट घरातच सायकल आणली. बाहेर घेऊन जा सायकल पळ. डायरेक्ट घरात पुढे सायकल आणतात का.